2026 मॉडेल आहे. त्या पॉकेटला निला फरार 2 बिस्किट घेऊन पॉकेट फरार. ए थांब थांब थांब. हाय फॅमिली, शो आहे आपला न्यू फॅमिली मेंबर. ए चेंबर ते आपला मेंबर. ए सुबे पुन्हा की ये पुन्हा. अरे त्या चेंबरला पुढे घ्या. इकडे चेंबर पण तू आरती मेंबर. तर आता आम्ही आमच्या नवीन फॅमिली मेंबरला दूध पाजतो. खंड्या नाव त्याचं आम्ही ठेवलंय खांड्या. लय भूक लागली त्याला, कोणीतरी असं जुन्या रोडला सोडून दिलं तर आमच्या इथं. 3 दिवस झालं त्याला सोडलाय ना. 3 दिवस झालं, मग आम्ही त्याला आणला. ए भाऊ त्याला भूक तेवढी लागली त्याच्यामुळे तो तसा करतोय. ए बाबा तर थांब ना. अयो बाबा ए लाला चलो लाखाव बाटली. काय माणसं असतात. 3 दिवस झालं त्याला सोडलाय, त्याला कोणी इकडे शोधायला नाही आलं, कोण बघायला नाही आलं. शेवटी मग आम्ही त्याला गेलो आणि घेऊन आलो. तिथं लय म्हणजे गाड्या येत होत्या. हा, त्याला गाडीने उडवला असता, वाचवला त्याला पोरांनी. हे आपल्या गल्लीतली बारकी गँग, त्यांनी त्याला जुळा भाऊ त्याचा भाऊ जुळा भाऊ पॉकेट. तर त्याला वाचवून आणलाय आपल्या पोरांनी. मोठ्या गाडीने त्याला उडवला असता. 3 दिवसापासून तो उपाशीच आहे ना. माणसं किती निर्दयी असतात की गायीपासून फायदा होतो म्हणून गायीला एवढं सांभाळतात आणि याच्यापासून फायदा नाही म्हणून याला असं सोडून दिलाय. 3 दिवसापासून त्याला इतकी भूक लागली, त्याला दूध प्यायचं पण कळलं नाही की कसं पिवा. 7-8 दिवसाचा असेल ना सुप्यान तो. 7-8 दिवसाचा आहे तो फक्त. मग आता पोरांनी पैसे जमवून त्याला दूध आणले, दूध पाजतायत. त्याला पाळायचं कसं काय आता ह्यांच्याकडे तर कोणाकडं अनुभव नाही आहेत का. पाप्या तुमच्या घरी होती ना रे गाई. गाय होती ना तुमच्या घरी. हा, म्हणजे थोडंफार माहिती आहे म्हणायचं ह्यातली. बाकी ह्यांना काय आम्हाला कोणाला माहिती नाही त्याला कसं सांभाळायचं काय करायचं. जर याचं जर कोणी ओनर असेल, मालक असेल, त्याला रिटर्न घ्यायला आले तर पूर्ण शहानिशा करून त्याला द्या. काय त्याचा मालक आला तर नक्की कन्फर्म त्याचंच आहे का ते कन्फर्म करून देऊन टाका. मग कोणाचं असेल ते. हो, कुणाला हे अननोन माणसाला देऊ नका. खरंच एखाद्याचं असेल आणि 4 दिवस त्याला शोधायला का कोण नाही आलं ते पण त्याला विचारायचं. त्याला अजून पाहिजे का दूध. हा, मग अशी पण पाजलंय दूध त्याला. 3-4 दिवसापासून ते उपाशी. तर पॉकेट जरा कन्फ्यूज झालाय त्याला बघून. पॉकेट एवढं मोठं खायलंय म्हणून जरा पॉकेट हँग झालंय. आता तो 1-2 पुढं बाबा कळतोय दूध शोधतोय तो. 7-8 दिवसाचा असेल तो. त्याला कळा नाही ना की बाबा काय खावं काय करावं. पाणी आण ग बा, आणते ड्रमान. होईल की. सोड आता फुल पॉकेटला भिडाय बघतोय तो. पॉकेट भिडतोय लागा देऊ प्रत्येकाला. आता दूध प्यायला द्या. आता जेवलाय ना आता ते. आता नाही आता शहाणा झालाय. हा का. पापेच ऐकाय नाही, त्याला अनुभव आहे, त्याला माहिती आहे त्यातली. उगाच किती पण चारताल तुम्ही, उगा काय व्हायचा प्रॉब्लेम. समर्थ ना प्रेमाचा मुंडका घेतला लागा. प्रेमाला अर्ध घेतली. प्रेम हे रील स्टार. रील स्टार रील स्टार नाही. रील स्टार नाही.
हा कसं हा हा पॉकेट फक्त पॉकेट म्हणतोय ह्याला दूध देताय तुम्ही मला ते नाही बरं चला 6:15 झाले अजून आम्ही शूटला नाही लागलो शूट नाही झालेला 1 तास झालं इथं चाललंय बरं चला शूटला लाग शूट मारून घेऊ तर फॅमिली आता शूट मारून झालेला आहे आणि तिकडे पोराची भांडणं चाललेत. पॉकेट पण जातो भांडणात त्याला बोलवलं की अरे धरल त्याला धरल तो त्याने काळे कपडे घातले पॉकेटचा कलर काळा आहे त्यामुळे त्याला काळ्या कपड्यावाल्यांचा राग येतो काळ्या कपड्यावाल्यांना ते जाऊन देत बाय नाही बाय गरुड गरुड आणि हो आपले विराज दादा. काहीतरी बोललेलं का तू काय बोलतो विराज बोलला का नको नको तसं हे आमचा कॉमेंटेटर लय भारी बोला यान काय बोलतो खंड्याची माहिती खाली असं 1 नंबर आहे. हा काय बोलतो तो बोलतो रील हा रील ए, मला काही बोलतो नाही. अरे तर 2026 चं मॉडेल आहे चार्जिंग अरे आपण उद्या शूट मारू आहे 4x4 आहे लय बुक नाही करत 4 टायर ओके कंडिशन मध्ये उद्या शूट उद्याच हा, इकडून इलेक्ट्रिक मॉडेल ए, तुला मी अशी ओरिजिनल आहे ओरिजिनल लाईट ओरिजिनल कॅमेरा आहे 4K कॅमेरा आहे मोबाईल काय हो चार्जिंग केबल फ्री आहे. बर स्पीकर लाऊड स्पीकर आहे तुम्ही बोल शकता काय बोलणार हेडलाईट 2 हेडलाईट आहेत बोला काय बोलायचं चांगली क्वालिटी ती पण चांगली क्वालिटी एकदम 4 टायर वर्किंग मध्ये तुम्हाला मॉडेल बघायला तर चालतंय. चल चल खडिया चल अरे पण थांब, थांब. ते मस्ती चालली टाकायचं का आवरत ए तुम्हाला जायचंय ना कोण कोण चाललंय तू चाललंय आवरा ना जावा ज्यांना जायचंय त्यांनी आवरायला लागा चल खडिया तर फॅमिली खंडू कसा वाटला नक्की नक्की सांग. नक्की सांगा आजचा खंडूला कोणी ओळखत असेल जर लोकल एरियातून कोणी आमचा ब्लॉग बघत असेल किंवा या खंडूला कोणी ओळखत असेल 3 दिवस झालं आज 4था दिवस आहे खंडूला सोडलाय खंडू गबूच्या पायावर पाय दिला 4 दिवस झालं खंडूला सोडून तर त्याला जर कोणी ओळखत असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधू शकता नाही तर ही चिमुकली आहेत सगळी ती लोक याला सांभाळणार आहेत त्याचा काही दुधाचा असेल काय असेल दोघं तिघं मिळून सांभाळणार आहे टक्या टक्या इकडे 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 एक हो गबू टक्या बाकीची पोरं हा पोरं पण आपल्या त्याशी त्याला सांभाळणार आहेत मी सुपे एकूण पोर आहे हा सगळे म्हणजे आपलं त्याचं लक्ष द्यायला त्याच्याशी खेळायला सोडून दिले त्याला कोणीतरी हा सोडून दिलंय आणि जर त्यांनी उडी मारली हा त्या का त्याने गाडीतून उडी मारली तर नक्की 7-8 दिवसाचा आहे तो. हा बहुतेक 7 ते 8 दिवसाचा आहे जर कोणाचा असेल तो तर नक्की कमेंट करा कमेंट करा पण असं सहज त्याला आम्ही कोणाच्या हवाली सोपवणार नाही कन्फर्म करूनच देणार की खरंच हा जो खंडे आहे तो त्यांचाच आहे असं कन्फर्मेशन करून देणार तिकडे ना काय जाऊ तर फॅमिली खांड्याला आम्ही जाऊन आणला चिचाच्या रोडला तुम्ही तर बघितलं आपला चिचाचा रोड खूप वेळा मी ब्लॉग मध्ये दाखवलेला आहे आणि खांड्या तिथे सोडून दिलेला होता का खांड्या गाडीतनं पडलाय सांगतेत ना सुट्यान म्हणतो 2-3 दिवस तो तिथे 7-8 दिवसाचा आहे म्हणून मी आठवणीत येते त्याला मग असे दूध पाडलं तर रेड्यात खूप करायला लागलेला होय हो जर त्याचा मालक ही व्हिडिओ जर त्याच्या मालकापर्यंत पोहोचली तर कमेंट करून नक्की सांगा कॉन्टॅक्ट साधा आमच्याशी कमेंटमध्ये कमेंट करा शाही घोडा इकडे आणि सहजासहज आम्ही इतक्या त्याला कोणाला देणार नाही
नक्की विचारपूस करणार हो नक्की त्यांचेच आहे का म्हणजे की हे मालक काळजी घेतोय का हे पण बघणार हो कारण की 3 दिवस झालेत, आज 4था दिवस आहे. हा, तरी त्याला कोण बघायला हा आलं त्याला नाही. कोण शोधा ये नाही, कारण की त्याला शोधणं काय एवढं अवघड नाहीये. हा. बाल काय तर तो जास्तीत जास्त लांब पण नाही जाऊ शकत त्याला कोणीही. आज 4था दिवस आहे, कोण त्याला शोधाय नाही आलेलं. 3-4 दिवस झालं बारकी पोरं त्याला बघतायत. शेवटी त्यांनी आज 3रा दिवस आहे, त्याला भूक लागली होती. चौथा दिवस आहे आज, तिसरा असेल. 4था का 3रा दिवस आहे. हो शेवटी त्यांनी इथं आणलाय, हे लोक सांभाळतायत त्याला. जर त्याचा मालक खरं त्याची काळजी घेणार असेल तर त्याच्या हवाली केलं जाईल कन्फर्म शहानिशा करून. हा. हो नाही तर हे सांभाळतील किंवा गोशाळांशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या हवाली केलं जाईल. त्याला मोठ्या गाडीने उडवला असता, हम्म. पोरांनी आयसरने. वाचवून आयसरने उडवला असता त्याला. आणि ऑलरेडी तो लंगडतोय, म्हणजे गाडीतून पडलाय का कुणी त्याला फेकलाय. कोण कशाला सोडून खूप सुंदर आणि खूप छान दिसतोय खंड्या. कुठे हार्ट सारखी त्याच्या कपाळावरती खून आहे. इगल पंख आणि आम्हाला हे गुरुवारीच गावलेलं आहे. हो गुरुवार आहे आज. गुरुवार गुरुदत्तांचा वार आहे. तर पोरं म्हणतात राहू द्या, जोपर्यंत आम्ही सांभाळू तोपर्यंत सांभाळतो. तर त्याला कोणी घ्यायला ते फॅमिली वाले जर आले तर त्यांना आम्ही हा त्याच्या घरचे जर आले, कोण असेल त्याचा मालक चांगला त्याला सांभाळणारा, तर त्याला देऊन टाकलं जाईल. तर नक्कीच कोणाच्या ओळखीत असेल तर कमेंट करून सांगा. कसला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आणि आपल्या मुलांचं काम कसं वाटलं. सुफियान कुठे आहे? सुफियान बाहेर गेलाय ना. सुफियान बाहेर गेलाय. सुफियान आणि अर्जान बाकीचे आहेत तिथं. सुफियान गेलाय, पापे गेलाय. पाप्या, सुप्यान, अर्जान अजून 2-3 बाहेर गेलेत आता, कारण की ह्यांना बाहेर बड्डेला जायचे, आवरायला गेलेले आहेत. उद्याच्याला ते लोक खंड्यासाठी घर बनवणार आहेत. घराचा पण ब्लॉग टाकला जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं काम कसं वाटतं हो आमच्या चिमुकल्यांचं काम कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. खंडू हा मेल आहे, फिमेल नाही आहे ना, मेल आहे, मेल. नक्कीच कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करून संपर्क साधा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सक्कर मारा. हा